नमस्कार मित्रांनो, मी केदार तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालो आहोत नुकतेच लोकार्पण झालेले विरार येथील श्री द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घ्यायला. विरार स्टेशनवरून साधारण 5 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. इथे येण्यासाठी स्टेशनवरून रिक्षा किंवा बस उपलब्ध आहेत. गाडी पार्किंगला लावून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिराजवळ जाताना नजर पडते ती मंदिराच्या शिखरावर. मंदिराच्या शिखरावर कलश, ध्वज व सुदर्शन चक्र दिसून येते. माजी महापौर सौ प्रवीणाताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून व आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचे निर्माण करण्यात आले आणि 26 नोव्हेंबर 2025 रोजी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वर सरस्वती यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराजवळ जाताच गरुड स्तंभ दिसून येतो. गुजरातच्या मुख्य द्वारकाधीश मंदिराला असल्याप्रमाणेच या मंदिराला सुद्धा 56 शिड्या आहेत. मंदिरातल्या प्रत्येक स्तंभावरती वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसतात. तसेच मंदिराच्या घुमटावर श्रीकृष्णाची रासलीला व स्तंभावरती श्रीकृष्णाचे 24 अवतार कोरलेले सुद्धा दिसतात. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात श्रीकृष्ण विराजमान आहे, तर डाव्या बाजूला श्री गणेश व उजव्या बाजूला आई एकविरा सुद्धा विराजमान आहे. आज देवाला 56 भोगचा नैवेद्य सुद्धा अर्पण करण्यात आला होता. मन शांत करण्यासाठी तळघरात एक ध्यान मंदिर सुद्धा आहे. इथे बसून आपण देवाचा नाम जप करू शकतो. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात देवाची 108 नावं व 14 लीला मंदिराच्या भिंतीवरती कोरलेली दिसतात. मंदिराच्या बाजूलाच गिरिराज पर्वताची प्रतिकृती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. तुम्हाला हे द्वारकाधीश मंदिर कसे वाटले ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.